तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। वर्तमानामध्ये या क्षणाचं हे सत्य आहे, कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे। आपल्या सर्वांना जेवण करून पुन्हा औरंगाबादला आपल्या स्वघरी जायचं आहे आणि या वेळेचं भान राखून मोजक्याच वेळेमध्ये पण अतिशय तथागतांची शुद्ध अमृतवाणी आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। कोणतेही फॉर्मॅलिटी न वापरता केवळ तथागतांना वंदन करून मी माझ्या देशनेला सुरुवात करणार आहे। मी विश्वगुरु वंदनीय पूजनीय तथागत महाकरुणे तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना आणि रूपांना त्रिवार अभिवंदन करून मी माझ्या देशनेला सुरुवात करत आहे। त्याचप्रमाणे वंदनीय पूजनीय महाथेरो महागुरु ज्ञानज्योतिजी भदंत महाथेरो प्रज्ञाबोधीजी ज्यांनी माझी उपसंपदा केली ते श्रीलंकेचे संगनायक वरसंबोधीजी या सर्वांना मी त्रिवार अभिवंदन करतो आणि मी माझ्या देशनेला सुरुवात करीत आहे। आजचा विषय फार गहन आहे आणि हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे। प्रत्येक मानव हा श्वास घेतो आणि श्वास सोडतो। प्रत्येक येणाऱ्या श्वासाला प्रत्येक मानवाचा जन्म आहे आणि सोडणाऱ्या श्वासाला मृत्यू आहे आणि हे जन्म मृत्यूचा हा जो खेळ आहे याला भवसंस्काराचं कालचक्र असं म्हणतात। या जन्म मृत्यूच्या खेळाला भवसंस्काराचं कालचक्र म्हणतात। या कालचक्राच्या आधारेच आज अतिशय महत्त्वाची एक 12-13 मिनिटाचं असेल आणि दुसरं एक 6-7 मिनिटाचं असं केवळ 20 मिनिटाचं या ठिकाणी प्रवचन होईल। यापेक्षा जास्त मोठं प्रवचन देता येणार नाही, कारण आपल्या वेळेचं भान मला राखायचं आहे। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध राजगिरी या ठिकाणी वेळुवनमध्ये वर्षवास साजरा करत होते आणि त्यावेळेला एक शेतकरी धावत पळत आला आणि ते भगवंतांनी दुरून येताना त्या शेतकऱ्याला पाहिलं। तथागतांनी भिक्षू संघाला आदेश दिला, तो समोरून येणारा जो शेतकरी आहे ना त्याला थोडंसं थांबवा, तो घामाघूम झालेला आहे, त्याला थोडंसं आलेला थंडगार प्यायला पाणी द्या, पोटभर जेवायला द्या, थोडी विश्रांती झाल्यानंतर त्यांना माझ्याकडे पाठवून द्या। तथागतांचा आदेश होता, त्यामुळं तो धावत पळत आलेला तो म्हणाला मला तथागतांचं वंदन करायचं आहे। तो म्हणाले अरे जरा थांब, भगवंतांनी तुला सांगितलं आहे थोडंसं थंडगार पाणी द्यायला, भोजन द्यायला, थोडीशी विश्रांती झाल्यानंतर भेटायला सांगितलं आहे। त्याप्रमाणे भिक्षू संघाच्या हातचं बनलेलं भोजन पाणी सारं काही पिल्यानंतर थंडगार शीतल छायेमध्ये बसल्यानंतर त्याचं मन प्रसन्न चित्त झालं आणि या प्रसन्न चित्ताने तो तथागतांच्या दर्शनासाठी गेला आणि तथागतांना वंदन करून एका बाजूला बसला। त्यावेळेस त्याच्या चित्तामध्ये घालमेल चालू होती। तथागताने ते परचित्त चित्ताने जाणलं, त्याच्या मनामध्ये चित्तामध्ये फार मोठा गोंधळ चालू आहे, काहीतरी विचाराचं चक्र चालू आहे। त्यावेळेला तथागत त्याच्या चित्तामध्ये जे जे क्षण उत्पन्न होत होते ते बोलत होते। तथागत म्हणाले माझं भोजन झालं आहे। त्याला नवल वाटलं, मी आत्ताच एका क्षणामध्ये म्हटलं आणि तथागतांना कसं कळालं? तथागत म्हणाले माझी धम्मदेशनाही संपली। तथागत पुन्हा म्हणाले माझी आता विश्रांतीची वेळ आहे। अरे हे तर मी आत्ताच मनातल्या मनात म्हणत होतो। तथागत सगळंच हे करतात। आणि तिसरी गोष्ट ते म्हणाले
तुझ्या मनाचित्तामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तू मला शंका विचारू शकतोस. त्या अनाडी शेतकऱ्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. भगवंत मला स्वतः प्रश्न विचारा म्हणतात. आणि त्या त्यांनी म्हणलं, मी एक अनाडी शेतकरी आहे, मी आपल्याला काय प्रश्न विचारणार, पण मी एक प्रश्न ऐकला आहे भगवंत. तुम्ही इथं वर्षवासाला आल्या पहिल्या दिवशीपासून मी प्रत्येकाच्या मुखातून एक शब्द ऐकतोय. तो शब्द असा आहे, मी तथागतांच्या वंदनेला गेलो, दर्शनाला गेलो आणि तथागतांचं वंदन केलं, दर्शन केलं, माझं जीवन धन्य झालं, माझं जीवन सफल झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझ्या जीवनाचं सोनं झालं. हे प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द ऐकतोय मी, दुसरा शब्दच ऐकायला मिळत नाही मला. भगवंत मला सारं काही समजलं, पण लोक जीवन जीवन म्हणतात. जीवन म्हणजे काय मला सांगाल का तुम्ही? त्यावेळेला भगवंतानी आजच्या या दिवसाला अतिशय हा महत्त्वाचा शब्द आहे, जीवन म्हणजे काय हे जरा नीट ऐकायचं आहे. आणि हे जीवन म्हणजेच या त्रिभुवनामध्ये असलेले जेवढे मानव प्राणी आहेत या प्रत्येकासाठी आजचं हे 13 मिनिटाचं प्रवचन अतिशय अनमोल आहे. यातला अमृताचा एक एक कण नीट सेवन करायचं आहे. महाकरुणे तथागत भगवान बुद्ध म्हणतात, जीवन म्हणजे काय? त्यावेळेला भगवान बुद्धांनी केलेली व्याख्या आहे का, वादळात तुफानात लावलेला दिवा, वादळात तुफानात लावलेला दिवा म्हणजे प्रत्येक मानवाचं जीवन आहे. कोणत्याही क्षणाला वाऱ्याची झुळूक आली की तो दिवा विझू शकतोय. भगवंत पुढं म्हणतात, फेसाळलेल्या पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे तुमचं जीवन आहे. फेसाळलेल्या पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे तुमचं जीवन आहे. हा बुडबुडा कोणत्याही क्षणाला फुटू शकतोय. भगवंत पुढं म्हणतात, पिकलेल्या पाना फुला फळाप्रमाणे तुमचं जीवन आहे. कोणत्याही क्षणाला पिकलेलं पान फूल गळून पडू शकते, त्याचा कोणताच भरोसा नाही आहे. भगवंत पुढं म्हणतात, कुंभाराने बनवलेल्या कच्च्या मातीच्या मडक्याप्रमाणे तुमचं जीवन आहे. ज्याप्रमाणे कुंभाराने बनवलेलं न भाजलेलं कच्चं मातीचं मडकं आहे, कोणत्याही क्षणाला ते फुटू शकतं आहे. त्यानंतर भगवंत म्हणतात, जीवन म्हणजे कच्चा धागा दोर आहे. जीवन म्हणजे एक कच्चा धागा दोर आहे, तो कोणत्याही क्षणाला तुटू शकतोय, त्याची कोणतीही गॅरंटी नाही आहे. भगवंतानी एवढं सांगितल्यानंतर तो अनाडी शेतकरी होता, पण फार हुशार होता. तो नम्रपणे हात जोडून म्हणाला, भगवंत तुम्ही एवढं मला सांगितलं, पण मला जीवन म्हणजे काय कळालं नाही. मला नीट जरा जीवन म्हणजे काय जरा नीट समजून सांगा. ते म्हणाले, म्हणजे काय? तो म्हणाला, मी ही सारीच्या सारी माणसं अवेळी मरताना पाहतोय, हे असं का घडतंय? त्यावेळेला भगवंताने दिलेलं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे. भगवंत म्हणतात, काही कळ्या झाडाला लागण्यापूर्वीच गळून पडतात. म्हणजे आईच्या गर्भामध्येच कुणाचा 1 महिन्याचा 2 महिन्याचा 3 महिन्याचा गर्भ गळून पडतो. भगवंत म्हणतात, काही कळ्या लागल्या लागल्या गळून पडतात. म्हणजे कुणाचा 1 वर्षाचा 4 वर्षाचा 10 वर्षाच्या आतल्या मुलामुलींचा मृत्यू होतो. पुन्हा भगवंत म्हणतात, काही कळ्या पक्व होतात, अपरिपक्व होतात. म्हणजेच 16 ते 18 20 वर्षांची मुलं होतात आणि गळून पडतात. परत भगवंत म्हणतात, काही कळ्या पक्व होतात, म्हणजे 40-45 वर्षापर्यंत जगतात आणि पुन्हा गळून पडतात. आणि परत भगवंत म्हणतात, काही कळ्या परिपूर्ण पिकून नंतर गळून खाली पडतात. जसं आमच्या इकडे बाबा परिपूर्ण पिकून खाली गळून पडलेले आहेत. म्हणजे गळून तर सगळ्यालाच पडायचं आहे. या जीवनामध्ये सारं काही अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तन धर्म आहे, उदयवे धर्म आहे. अनंत काळापर्यंत जसंच्या तसं काहीच राहत नाही. जे उत्पन्न झालं आहे त्याचा व्यय हा नक्की होतोच, म्हणजे नष्ट हे निश्चित पावतंच. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर तो पुन्हा हात जोडून शेतकरी म्हणाला, भगवंत मी काय काय माणसं असे अचानक मरताना सुद्धा पाहतोय, अवेळी तर मरतातच मरतात, मग अचानक का माणसं मरतात, त्याचं काय कारण आहे? त्यावेळेला भगवंतानी फार सुंदर उत्तर दिला. भगवंत म्हणतात, एखाद्या भिंतीवर एखाद्या दिव्याला चुकून हात लागला, दिवा खाली पडला जातोय आणि दिवा खाली पडला रे पडला, त्यातली वात पण विस्कटते, तेल पण सांडलं जातंय आणि दिवा पण फुटला जातो आणि दिवा विजला पण जातोय. तशी काही माणसं पुराच्या पाण्यामध्ये, धरणी भूकंपामध्ये, अग्निप्रलयामध्ये, सर्पदंश होऊन, ॲक्सिडंटमध्ये, अपघाती निधन, म्हणजे ज्याला आपत्कालीन मृत्यू म्हणतात, नैसर्गिक नाही न म्हणता आपत्कालीन मृत्यू म्हणतात, असा आपत्कालीन मृत्यूसुद्धा होऊन मरतात. म्हणजेच दिव्याला चुकून हात लागल्यानंतर दिवा खाली ढासळला जातोय आणि दिव्यातलं तेल पण सांडलं जातं आहे,
वात पण विस्कटली जाते आणि दिवा पण फुटला जातोय. आता एवढं सांगितल्यानंतर सुद्धा तो हात जोडून पुन्हा म्हणाला, भदंत, आपण मला सारं काही सांगितलं, पण मला जीवन म्हणजे काय नीट कळालं नाही. मला जीवन म्हणजे काय जरा नीट समजून सांगा. त्यावेळेला तथागत हसले, स्मित हास्य केलं आणि तथागत म्हणाले, आत्ता तू सत्य बोललास. जीवन म्हणजे काय? तुम्ही सारीच्या सारी या त्रिभुवनामध्ये असलेली सारी माणसं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जे आयुकाल जगता, जो आयुकाल जगता त्याला तुम्ही जीवन असं म्हणता. त्यासाठी भगवंताने अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. भगवंत म्हणतात, जे मनाला लुभवणारं आहे, जे मनाला मोहित करणारं आहे, जे मनाला हवं हवंसं वाटणारं आहे, जे मनाला आकर्षक करणारं आहे, अशा विषय वासनेच्या आसक्तीच्या विषयामध्ये लतपत होऊन जो भवसंस्काराच्या प्रत्यक्त समुदायाच्या 12 कड्यामध्ये गुरफटून जातो आणि जो जगतो त्याला तुम्ही जीवन असं म्हणताय. त्याला काय म्हणताय तुम्ही? जीवन असं म्हणताय. म्हणजे जन्मल्यापासून जे मनाला लुभवणार आहे, मोहित करणार आहे, हवा हवंसं वाटणार आहे, अशा या कामतृष्णा भवतृष्णाच्या विषयामध्ये तुम्ही लतपत होऊन त्यामध्ये जे रणमन होता, या भवसंसाराच्या चक्राला भगवंताने काय म्हटलं आहे? तुम्ही सारे लोक त्याला जीवन म्हणता, पण हे जीवन नाही आहे, हे पाप आहे. हे तुम्ही जे जगता ना, हे जीवन नाही आहे, हे पाप आहे. आणि भगवान बुद्ध पुढं काय म्हणतात? पाप मधासारखं गोड लागतं. पाप कशासारखं गोड लागतं? मधासारखं गोड लागतं. आणि पुन्हा पुन्हा ते जन्म मृत्यू याच्या भवसंसारातनं तुम्ही कधीच मुक्त होत नाही आहे. आणि यासाठी भगवंताने एक फार सुंदर उदाहरण दिलं. भगवंत म्हणाला, तू कोळी कधी पाहिलास का? जो भिंतीला झाडाला आपलं स्वतःचं घरटं बनवतो, त्यामध्ये एखादा किडा अडकला का, माशी अडकली किंवा कुठला झुरळ किंवा एखादा काय मच्छर वगैरे अडकलं, तो जितके जास्त हातपाय हलवल तितका तो त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये जास्तीत जास्त अडकतो. आणि अडकला की तिथंच त्याचा मृत्यू होतो, पण त्यातनं तो कधीच बाहेर पडत नाही आहे. तसंच या प्रत्येक मानवाचा आहे, विश्वातल्या प्रत्येक मानवाचा आहे. कारण तो अबोधमध्ये आहे, अज्ञानामध्ये आहे, अविद्येमध्ये आहे, मोहमूर्तेमध्ये आहे. म्हणून या भवसंसाराच्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये तो अडकलेला आहे. भवसंसाराच्या या कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. तो सारखा हातपाय हलवतो. बघा, पहिली तणसाची झोपडी होती, विटामाथ्याची घरं आली, पुन्हा हातपाय हलवले, पत्र्याचं घर आलं, पुन्हा हातपाय हलवले, सिमेंट कॉन्क्रीटची घरं आली, सायकलीच्या जागी मोटरसायकल आली, मोटरसायकलच्या जागी 4 चाकीची गाडी आली. हातपाय हलवणं बंद आहे का कुणाचं? नाही ना. भगवंत म्हणतात, हे पाप मधासारखं गोड लागतं. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं. ते म्हणतात, लग्न करणं किती गोड वाटतं, त्याचं लहानपणाचं पालनपोषण करणं किती गोड वाटतं, त्याचं शिक्षण करणं किती गोड वाटतं, त्याचं लग्न करून देणं, जावई आणणं किती गोड वाटतं, सून घरात आणणं किती गोड वाटतं, आणि परत नंतर मृत्यू. म्हणजे हे सारंच्या सारं तुम्ही जे जगता विषय वासनेच्या आसक्तीच्या विषयामध्ये, भवसंस्कारामध्ये, याला तुम्ही जीवन म्हणता, पण हे जीवन नाही. मग तो नम्रपणे एकदम सिरियसली झाला आणि म्हणाला, मग भगवंत, मग जीवन काय ते मला आत्ता मात्र तुम्ही सांगा. आणि त्यावेळेला भगवंताने जीवन म्हणजे काय ते सांगितलं, जरा नीट ऐका. भगवंत म्हणतात, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, हे जीवन नाही आहे. यासाठी विशाखेची कथा तुम्हाला सांगावी लागेल. विशाखेची 7 वर्षाची नात वारली आणि ती जवळजवळ 6 ते 7 दिवस रडत बसली. ती रडून रडून तिचे इतके डोळे मोठे लाट झाले, असे सगळे बटाट्यासारखे डोळे सुजले, लाल बुंद झाले, आणि ती सतत 6-7 दिवस रडत होती. भगवंतानी ध्यानामध्ये न उठल्यानंतर पाहिलं, विशाखा खूप रडत आहे. सकाळ सकाळी त्यांनी चिवर पांघरलं, भिक्षापात्र गेलं आणि विशाखेच्या दारामध्ये जाऊन उभा राहिले. भगवंत प्रत्यक्षात विशाखेच्या दारात आल्यानंतर ती भानावर आली आणि डोळे पुसतच भगवंताच्या समोर आली. भगवंतानी त्यांच्या मुखातून एकच शब्द निघाला फक्त, विशाखे, तुला धम्म समजला नाही काय? पुन्हा ती पूर्ण भानावर आली, कारण ती त्यावेळेला स्वतःपन्न होणार होती. आणि पूर्ण भानावर आली आणि ती काय म्हणाली माहिती आहे का? नाही तथागत, मला परिपूर्ण धम्म समजलेला आहे. आणि त्यावेळेला मग भगवंत म्हणाले, तू कुणासाठी रडायला लागलीस?
आणि किती दिवस तू रडणार आहेस असं? त्यावेळेला भगवंत म्हणायला लागले, मला नाही भगवंत. उभारल्याच भगवंताने तिला सांगायला सुरुवात केली, विशाखे तुझे किती जन्म झाले तुला माहिती आहे का? ती म्हणाली, नाही भगवंत. तुझे इतके जन्म झालेले आहेत, तू ज्यांच्यासाठी आत्तापर्यंत रडलीस ना, ते सारे जर अश्रू एकत्र गोळा केले ना, तर त्याचा एक महासमुद्र तयार होईल. आणि तू ज्याच्यासाठी आत्तापर्यंत रडलीच ना, त्यांची सारी हाडं जर एकत्र गोळा केली ना, त्याचा एक हिमालय एवढा पहाड तयार होईल. किती वेळा रडणार आहेस? तर या जन्म मृत्यूच्या भवचक्रातनं मुक्त व्हायचं बघ, आणि त्याचं नाव आहे जीवन. त्याचं नाव काय आहे? जीवन. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या भवचक्राच्या पुन्हा त्याच वल्यामध्ये अडकून राहणं, त्याचं नाव जीवन नाही आहे. मग जीवन काय आहे? तुम्ही स्वतःला पहिल्यांदा अकुशल कर्मापासून दूर राहण्यासाठी आणि कुशल कर्माचा संचय करण्यासाठी, स्वचित्ताद्वारे कुशल कर्माचा संचय करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला शिलामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागेल. जोपर्यंत तुम्ही शिलामध्ये प्रतिष्ठित होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सम्यक समाधीचा अभ्यास करता येणार नाही आहे. आणि जोपर्यंत तुम्ही सम्यक समाधीचा अभ्यास करणार नाही आहे, तोपर्यंत तुमच्यामध्ये प्रज्ञा निर्माण होणार नाही आहे. यासाठी भगवंताच्या काळामध्ये घडलेली 2-3 उदाहरणं मी या ठिकाणी देतोय. भगवंत म्हणतात, एक रांजण आहे. पूर्वी तळ्यातील, विहिरीतील, ओढ्याच्या, नदी नाल्यातून पावसाळ्यातलं पाणी आपल्या माता खापराच्या भांड्यानी त्या रांजणामध्ये पाणी आतून ओतायच्या. आणि त्यामध्ये मग काय करायच्या, एक तुरटी नावाचा खडा अलगद त्याच्यावरनं फिरवल्या जायचा. फिरवल्यानंतर काय व्हायचं, हलका फुलका कचरा अलगद वर यायचा आणि जाड रेती, माती, गाळ तो तळाला रांजणाच्या जाऊन बसायचा आणि निथळ पाणीमध्ये राहायचं. मग ती माऊली काय करायची, फडक्याच्या साहाय्याने वरचा कचरा फक्त गोळा करून काढायची आणि निथळ पाणी दिवसभर वापरायची आणि उरलेला गाळ कचरा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रांजण धुताना फेकून द्यायची. भगवंत म्हणतात, याचप्रमाणे तुमच्याकडे शिलाचं रांजण असावं लागतं. कारण दर क्षणाला येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला सतत तुमचं मन ढवळत असतं. रागाने, द्वेषाने, मत्सरेने, वासनेने, भयेने, ईर्षेने, अहंकाराने, नफरतेने, तिरस्काराने, कामतृष्णा, भवतृष्णा या 108 विकाराने येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला सतत ही तृष्णा ढवळत असते. सतत ही तृषाग्नीचा कुंड सतत जळत असतो. आणि हा जळणारा कुंड तुम्हाला जर शांत बघायचा असेल तर तुम्ही शिलामध्ये प्रतिष्ठित असल्याशिवाय हे तुम्हाला दिसणार नाही. यासाठी शिलाचा रांजण तुमच्याजवळ, एकाग्रतेसाठी तुम्हाला शिलाचा रांजण हा तुमच्याजवळ असावा लागतो. म्हणजे शील हा पाया आहे. शील हा त्याचा पाया आहे. आणि त्याच्यामध्ये जे त्रुटीसारखं जे यंत्र टाकलेलं आहे ती आनापान विद्या आणि विपश्यना आहे. ती आनापान आणि विपश्यना याच्या साह्याने त्यातला हलका फुलका कचरा तुम्हाला सहजासहज दिसायला लागतो. त्यातला असलेला हलका फुलका म्हणजे आपल्यामध्ये असलेले सारेच्या साऱ्या विकाराची जी जाणीव होते ही केवळ तुम्हाला आनापान साधना, विपश्यना आणि विपश्यनाच्या 40 कर्मस्थानाशिवाय प्राप्त करून घेता येत नाही. यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जे जे बौद्ध म्हणून स्वतःला घेतात त्यांनी खऱ्या अर्थाने जर बुद्ध बनायचं असेल तर तथागताने जे सम्यक संबुद्धीसाठी जे अस्त्र वापरलं होतं त्या अस्त्राचं नाव आहे आनापान विद्या, विपश्यना आणि विपश्यनाचे 40 कर्मस्थान. या अस्त्राच्या साह्यानेच तुम्ही सोतापन्न, सद्गागामी, अनागमी आणि अरहंत या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि त्याचं नाव आहे जीवन. त्याचं नाव आहे जीवन. म्हणजे या जन्म मृत्यूच्या भवचक्रातनं कायमची मुक्तता होणं. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही. जन्म झाला की या दुःखाच्या 12 कड्या तुमच्या पाठीमागं आपोआप येतात. त्याला प्रत्यक्त समुदायाच्या दुःखाच्या 12 कड्या म्हटलं जातं. तर या दुःखाच्या 12 कड्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला शिलामध्ये प्रतिष्ठित होऊन सम्यक समाधीचा अभ्यास करून तुम्हाला प्रज्ञेमध्ये प्राप्त व्हायचं आहे. या ठिकाणी वेळ फार कमी आहे. यासाठी
या प्रवचनातला थोडासा दुसरा भाग येतो आहे, कारण या विषयावर मी 3 ते 3.5 तास बोलतो आहे, पण वेळ फार आपल्याकडे कमी आहे, कारण मला 13 ते 14 मिनटामध्ये सगळं बोलायचा हा संधी मिळालेली प्राप्त झालेली आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुदस्स. प्रत्येक मानवाचा हा आत्ता घेतलेला श्वास आणि कालकथित होईपर्यंतचा श्वास, या श्वासामध्ये जे चक्र चालतं याला चक्राला भवसंसाराचं चक्र म्हणतात. याचं वर्णन आपल्या ब्रह्मजाल सूत्रामध्ये अतिशय सुंदर आलेलं आहे. ते वर्णन असं आहे, भगवंत म्हणतात एक चित्त, त्या चित्ताचं नाव आहे पटिसंधी चित्त. प्रत्येक मानवाला आपल्या बऱ्याचशा माहीत नाही आहे. आपल्या प्रत्येक मानवामध्ये 121 प्रकारचे चित्त आणि 51 प्रकारच्या चित्तवृत्ती आहेत. त्या 121 प्रकारचे काय आहेत? चित्त आहेत आणि 51 प्रकारच्या चित्तवृत्ती आहेत. त्या उदाहरणार्थ तुम्हाला एका मिनटामध्ये देतो. प्रेम हा शब्द घ्या. आईचं प्रेम वेगळं आहे, वडिलाचं प्रेम वेगळं आहे, भावाचं प्रेम वेगळं आहे, बहिणीचं प्रेम वेगळं आहे, पतीचं प्रेम वेगळं आहे, प्रेमिकेचं प्रेम वेगळं आहे, चुलतीचं वेगळं प्रेम वेगळं आहे, मामाचं प्रेम वेगळं आहे, मामीचं प्रेम वेगळं आहे, शेजाऱ्याचं प्रेम वेगळं आहे, नातेवाईकाचं प्रेम वेगळं आहे, मित्राचं प्रेम वेगळं आहे. प्रत्येकाच्या प्रेमामधल्या भावना संज्ञा ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजेच प्रत्येकाचे रासायनिक बायोकेमिस्ट्री, त्या प्रेमामधनं उत्पन्न होणारे जे तरंग आहेत त्याला वेव्स म्हणतात, तरंग म्हणतात. ही प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. त्यालाच याला स्वभाव किंवा गुणधर्म असं म्हणतात. पालीमध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? स्वभाव किंवा गुणधर्म. म्हणजेच 121 चित्त जे आहेत त्यापैकी प्रेम हे एक चित्त आहे. याचे 51 प्रकारच्या चित्तवृत्ती आहेत. त्या असेच प्रत्येकाचे 121 चित्ताचे आपल्याला 51 प्रकारच्या चित्तवृत्तीचा अभ्यास करायचा आहे. मग मात्र आपल्याला हे जन्म मृत्यूचं संस्करण, फार सुंदर शब्द दिलेला आहे. यासाठी भगवंताने एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण मला या ठिकाणी फक्त 3 मिनटामध्ये ते उदाहरण देतो आहे. भगवंत म्हणतात जन्मल्यापासून पटिसंधीपासून चित्तच्युतीपर्यंत जे वाहत जातं त्याला संसरण असा शब्द वाजलेला आहे. त्यावेळेला काय होतं? दर क्षणाला मुलगा 1 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला, 15 वर्षाचा झाला, 40 वर्षाचा झाला, 50-60 वर्षाचा झाला आणि अंत झाला, म्हणजेच चित्तच्युती झाला. एवढ्या कालावधीमध्ये तो येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला प्रत्येक क्षणाला भवचक्र निर्माण करत असतो. म्हणजेच तो ज्या क्षणाला जो ते काय काम करतो त्याला भगवंतानी कम्म म्हटलेलं आहे. यासाठी मला पुन्हा आता 1-3 मिनटं घ्यावी लागतात. पहिल्यांदा कम्म म्हणजे काय जरा नीट ऐका. एक म्हातारी होती 80 वर्षाची अशी, आणि या म्हाताऱ्याने एक प्रश्न विचारला, भगवंत कम्म म्हणजे मला काय जरा नीट सांगा. त्यावेळेला भगवंताने त्या म्हातारीला सांगितलेल्या कम्म म्हणजे काय याची व्याख्या अतिशय सुंदर आहे. ती मी प्रत्येक प्रवचनात सांगतो. भगवंत म्हणतात येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला आपण जे जे कार्य करतो या 2 श्वासामध्ये किती अंतर माहिती आहे का? 4 सेकंदापासून ते 8 सेकंदाचं अंतर आहे. या 4 सेकंदापासून ते 8 सेकंदामध्ये प्रत्येक या गॅपमध्ये आपण काही ना काहीतरी आपलं चित्त खटपट 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 करत असतं. म्हणजे काही ना काहीतरी करत असतं आणि त्यालाच भगवंतानी कम्म म्हटलेलं आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे? कम्म. हे कम्म म्हणजेच कर्म आहे आणि कर्मच बीज बनतं. हे बीज काही कुशल असतात, काही अकुशल असतात. आता कुशल कशाला म्हणायचं आई आणि अकुशल कशाला म्हणायचं जरा नीट आहे. भगवंतानी कुशल आणि अकुशलाची व्याख्या फार सुंदर केलेली आहे. भगवंत म्हणतात जे काम करत असताना, कम्म म्हणजे काम, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये लज्जा निर्माण होईल, भय निर्माण होईल, संकोच निर्माण होईल, पश्चाताप करण्याची पाळी येईल. सुज्ञ लोक, जाणकार लोक तुम्हाला छूतू करतील, नावं ठेवतील, दूषण देतील किंवा तुमचे निंदा करतील किंवा तुमची पण हानी होईल, इतरांची पण हानी होईल. तुम्ही पण व्याकुळ होताल, इतरांना पण व्याकुळ करचाल. तुम्ही असंतुष्ट असमाधानी राहचाल, इतरांना असंतुष्ट असमाधानी करचाल. तुम्ही दुःखी होचाल, इतरांना दुःखी करचाल. ही सारीच्या सारी अकुशल कर्मच अकुशल कर्म आहेत. पुन्हा एकदा नीट ऐकायचे आहेत. जे कर्म करत असताना माझ्या मनामध्ये लज्जा निर्माण होते, भय निर्माण होतं, संकोच निर्माण होतो, पश्चाताप करण्याची पाळी येते,
सुज्ञ लोक, जाणकार लोक नावं ठेवतात, दूषण देतात, छूतू करतात, भलंबुरं म्हणतात. माझी हानी होते, इतरांची पण हानी होते. मी पण व्याकुळ होतो, इतरांना पण व्याकुळ करतो. मी असंतुष्ट असमाधानी राहतो, इतरांना असंतुष्ट असमाधानी करतो. मीही दुःखी होतो, इतरांना पण दुःखी करतो. ही सारीच्या सारी अकुशल कर्मच अकुशल कर्म आहे. एक उदाहरण घेऊया. मी चोरी केली आहे. माझ्या मनामध्ये लज्जा निर्माण होईल, भय निर्माण होईल, संकोच निर्माण होईल, पकडल्या गेल्यानंतर पश्चाताप करण्याची पाळी निर्माण होईल. जे बघणारे लोक आहेत ते काय मला नावं ठेवतील, दूषण देतील, छूतू करतील. एवढ्यावरच नाही बघणार, माझी पण हानी होईल, ज्याची चोरी झाली त्याची पण हानी होईल. मी पण व्याकुळ होईल, इतरांना पण व्याकुळ करेल. मी बी असंतुष्ट समाधानी असेल, तो पण असंतुष्ट समाधानी असेल. मी पण दुःखी असेल, तो पण दुःखी असेल. ही सारीच्या सारी अकुशल कर्मच अकुशल कर्म आहेत. मग कुशल कर्म काय? सकाळच्या इथं 9 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत जी कामं घडतात ही सारी कुशल कर्म आहेत. मगापासून प्रत्येकाने मूर्ती स्वच्छतेचं काम केलं. हे करत असताना कुणाला मनामध्ये लज्जा निर्माण झाली का? निर्भय, लज्जाहीन असणं, निर्भय राहणं, निसंकोच राहणं, पश्चाताप करण्याची पाळीच न येणं. सुज्ञ लोक, जाणकार लोक तुमच्या कामाची वाहवा करतात, स्तुती करतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात. आपण पण प्रसन्न होतो, इतरांना पण प्रसन्न करतो. आपण पण आनंदित होतो, इतरांना पण आनंदित करतो. आपल्याला सुख शांती समाधान मिळते, इतरांना पण सुख शांती समाधान मिळते. ही सारीच्या सारी कुशल कर्मच कुशल कर्म आहेत. आपल्याला येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला दर क्षणाला संकरण चित्त नावाचं एक चित्त आहे, हे सतत बदलत राहतं. यासाठी 3 प्रकारचे चित्त भगवंतांनी सांगितलेले आहेत. एक चित्त सांगितलं आहे पाण्यावरची लकीर, रेष ओढली लगेच ते कर्म, त्याला बीज येत नाहीत, फळ येत नाही आहेत. एक चित्त आहे वाळूवर ओढलेली लकीर, काही दिवस, काही आठवडे, काही वर्ष ती मिटली जात नाही आहे, पण पुन्हा ती मिटली जाते. काही म्हणजे त्यालाही काही काही फळं येतात, पण ती फळं इथल्यातच संपतात. पण काही फळं अशी आहेत की ती दगड आणि छन्नूनी बनलेल्या पत्थर की लकीरसारखी असतात. ती अनेक वर्ष शेवटपर्यंत म्हणजे कालकथित होईपर्यंत ते संस्काराचं बीज आपल्यासोबत राहतात. आणि अशी सोबत राहिलेली काय पुण्याची काय पापाची सारी संस्काराची बीजं आपण वाहत वाहत, ज्याप्रमाणे एखादी नदी वाहत निघाली जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, त्या आपल्यासोबतच तो हा सारा कचरा घेऊन आपण निघतो. आणि ज्या वेळेला आपली चित्तच्युती होत असते, त्या चित्तच्युतीच्या वेळेला ज्या भवसंस्काराचा जास्त दबाव आहे, जास्त प्रेस आहे, त्याच्यासोबत ही चित्तच्युती निघून जाते. येताना तर दोघेही सोबत असतात, घणही असते आणि ऋणही असते. आणि भगवंताने अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. या निसर्गामध्ये 2 शक्ती काम करतात. एक घणशक्ती काम करते, एक ऋणशक्ती काम करते. एक पाप काम करतं, एक पुण्य करतं. एक कुशल काम करतं, एक अकुशल काम करतं. म्हणजेच आमच्याकडे जे जे कुशल आहे हे सारं घणशक्तीचं आहे, जे जे अकुशल आहे हे ऋणशक्ती आहे. आणि निसर्ग नियम काय सांगतो माहिती आहे का? घणशक्ती घणशक्तीला मदत करते आणि ऋणशक्ती ऋणशक्तीला मदत करते. म्हणजेच ही चित्तच्युती झाल्यानंतर जे भवसंस्काराचं हे सारंच्या सारं ओझं घेऊन निघालेली चित्तच्युती आहे, ही या ब्रह्मांडाच्या असलेल्या वायुकणामध्ये फिरत असते. आणि मग एखादी माता ऋतुमतू होत असताना काय करते? ती याचना करते आणि सांगते माझ्या पोटामध्ये अशा अशा स्वरूपाचा बालक जन्माला यावा. म्हणजे तिची ती घणशक्ती या घणशक्तीला तिथं ती मदत करते आणि पुन्हा तिथं पुन्हा पटिसंधी चित्त निर्माण होतं. म्हणजे अशा प्रकारे चित्तच्युतीपासून ते पटिसंधी चित्तापर्यंत संस्करण हे सतत चालू राहतं. आता हे सारंच्या सारं या क्षणालाच मी तुम्हाला का सांगितलं? भगवंताच्या काळामध्ये एक अतिशय चांगली उपमा होती आणि त्या उपमेचं नाव होतं कुणाचाही मृत्यू झाला रे झाला. पहिल्यांदा भगवंताकडे जाऊन विचारलं जायचं, हा सुगतीला गेला की दुर्गतीला गेला, अपाय घेता की कुठल्या गतीमध्ये याची प्राप्ती झाली. आज मात्र 2500 वर्षानंतर हे कुणीही विचारत नाही आहे, कारण ही शुद्ध परंपरा आता नष्ट झालेली आहे. पण ही परंपरा आपल्याला बुद्ध धम्माच्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला जीवन म्हणजे काय कधीच कळणार नाही आहे. इथं बसलेल्या प्रत्येक मानवाला
येणाऱ्या आर्यमैत्री बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे तथागत बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये म्हणजे आर्यमैत्री बुद्धाच्या काळामध्ये आपल्याला जर जन्म घ्यायचा असेल, मानव म्हणून पुन्हा जन्माला प्राप्त व्हायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला सुगतीच्या मार्गावर चाललं पाहिजे. आणि सुगतीचा मार्ग म्हणजेच आपल्यातल्या असलेल्या विकाराला नष्ट करण्यासाठी सती संप्रजाणी राहणं. सती संप्रजाणी राहणं म्हणजे सजग जागृत राहून तुम्हाला शेवटचा अखेरचा श्वास सोडता आला पाहिजे. मग मात्र तुम्हाला मानव जन्म पुन्हा प्राप्त होणार आहे, अन्यथा मानव प्राप्त होणार नाही. आणि भगवान बुद्धाचं एक वचन आहे, मनुष्य जन्म दुर्लभ, मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे. बुद्धपुत्राच्या हातून बुद्धपुत्राचं दर्शन आणि त्यांच्या हातून धम्मदेशना ऐकणं त्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि बुद्ध उत्पन्न होणं त्यापेक्षाही उत्पन्न आहे. आत्ता तुम्ही बुद्ध पर्व कालामध्ये जगता आहात. एका बुद्धापासून दुसऱ्या बुद्धाचा जो काळ असतो त्याला बुद्ध पर्व काळ म्हणतात. या बुद्ध पर्व काळामध्ये तुम्ही जगत आहात. मनुष्य म्हणून जन्म मिळालेला आहे. आत्ता एका भंतेच्या मुखातून तुम्ही शुद्ध अमृतवाणीही ऐकत आहात. आज तुम्ही बसलेल्या प्रत्येकाने संकल्प करा, दृढनिश्चय करा. आत्तापर्यंत मी काय केलं मला माहीत नाही आहे, पण माझी दुर्गती अपायगती होता कामा नये. अजून वेळ गेलेली नाही आहे. प्रत्येकाची वेळ आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. आत्ता गेलेले क्षण गेले, पण आत्ता येणारे वर्तमानातले सारे क्षण तुमच्या हातामध्ये आहेत. या वर्तमानातल्या क्षणामध्ये तुम्हाला सती संप्रजाणी राहून सजगतेनं आपला शेवटचा अखेरचा श्वास सोडायचा आहे आणि पुन्हा मानव जन्म प्राप्त करायचा आहे. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. जो कोणी व्याकुळ आहे, दुःखी आहे, भयभीत आहे, या सर्वांना सुख, शांती, वैभव प्राप्त हो. सब मंगलम भवतु. सब मंगलम भवतु. सब मोठ्याने 3 वेळा साधू म्हणा. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या ठिकाणी पूज्य भदंत काश्यप यांनी अतिशय मार्मिक महत्त्वपूर्ण या ठिकाणी तुम्हा सर्वांना उपदेश दिलेला आहे. जीवन म्हणजे काय हा अतिशय महत्त्वाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. वेळ बराच झालेला आहे. खरं तर भंतीजी 2-3 तास बोलतात, 4-5 तास बोलतात भंतीजी आणि चांगला विषय घेऊन बोलतात. आणि त्या अनुषंगाने मी भंतीला निमंत्रित केलं होतं. एक चॅनल सुरू केलेला आहे आणि त्या चॅनलवरती दररोज सकाळी 5 वाजता तुमच्या घरातल्या घड्याळाचा काटा एक दिवस मागे पुढे होईल, परंतु बरोबर सकाळी 5 वाजता एका बौद्ध भिक्खूंची धम्मदेशना प्रवचन त्याच्यावरती येते. सकाळी वंदना येते, त्याच्यावर आव्हान सुत्त, रत्न सुत्त, कर्णिमे सुत्त आणि एक दिवस श्रीलंकेच्या भंतीचं प्रवचन, एक दिवस कुशीनगरच्या भंतींचं, एक दिवस बुद्धगयेच्या, एक दिवस अशा वेगवेगळ्या बौद्ध भिक्खूंच्या प्रवचनाची मालिका त्या चॅनलवरती सुरू आहे. आणि अधूनमधून जे काही धार्मिक कार्यक्रम होतात तोही कार्यक्रम त्या चॅनलवरती दिसणार आहे. आजचा हा जो काही कार्यक्रम आहे तुम्ही बसलेला आहात, या कार्यक्रम सुरू याच्या ठिकाणी झालेला आहे, भंतींची धम्मदेशना झालेली आहे. हाही कार्यक्रम उद्या तुम्हाला आपापल्या मोबाईलवरती दिसणार आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना सूचना आहे की आपापल्या मोबाईलवरती यूट्यूबला जाऊन बुद्धभूमी मावसाळा नाव लक्षात ठेवा, बुद्धभूमी मावसाळा या नावाने सर्च करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायचे आहे, म्हणजे दररोजचा कार्यक्रम तुम्हाला घरी बसल्या पाहता येईल.
ते सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे मोजावं लागत नाही, काही ओझं उचलावं लागत नाही, काही धावपळ मरमर कष्ट काही करावं लागत नाही, बसल्या बसल्या ठिकाणी बटन दाबावं लागते, आहे की नाही. आणि म्हणून त्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आपण कंजूसपणा करू नका. एका घरामध्ये 3-3, 4-4 मोबाईल आहेत. मम्मीकडे आहे, पप्पाकडे आहे, मुलाकडे आहे, मुलीकडे आहे की नाही. आणि म्हणून ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. दुसरी फूल घ्यायचं, दोन्ही हातामध्ये घ्यायचं, आदरानं सन्मानपूर्वक आमच्यामध्ये आपल्या शुद्ध अंतःकरणातून दोन्ही हातांनी भगवंताच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचं. दुसरे एक फूल कन्हैयाजी गंगावणे यांच्या प्रतिमेला पुष्प ठेवायचे आणि गुडघ्यावर बसून 3 वेळ वंदन करायचं, अभिवादन करायचं. पंचांग प्रणाम म्हणतात त्याला. आपण पंचांग प्रणामच करत नाही. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, गुडघ्यामध्ये गॅप आलेला आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, त्यांनी नुसते हात जोडले तर चालतील. परंतु खरंच प्रामाणिकपणाने ज्याला कुठलाच त्रास नाही त्यांनी गुडघ्यावर बसायचं. भगवंतानी काही त्यांच्या मूर्तीला, त्यांच्या फोटोला वंदन करण्यासाठी नाही सांगितलं. हे वंदन आपल्यासाठी सांगितलं. हे पंचांग प्रणाम जर आपण केलं ना मनातून, शुद्ध अंतःकरणातून, तर आपल्या मणक्याचे आजार होत नाहीत. लक्षामध्ये गुडघ्यामध्ये गॅप येत नाही. लक्षामध्ये पोटाचे विकार होत नाहीत. लक्षामध्ये म्हणून पंचांग प्रणाम करायचा असतो. परंतु आपण पंचांग प्रणाम करायला एकदम कंजूसपणा करतो, नुसतेच हात जोडतो. असे सिंदूर लावलेल्या दगडाला कसं आपण दर्शन करतो तसं दर्शन नाही करायचं. पंचांग प्रणाम करायचा, भगवंताला अभिवादन करायचं. आणि पावसाळ्याच्या विकासासाठी ज्यांना कुणाला दान द्यायचं असेल लक्षामध्ये, त्यांनी या ताटामध्ये दान ठेवायचं. लक्षामध्ये कारण आपल्या दानातूनच या बुद्धभूमीचा विकास होत आहे. आणि म्हणून ज्यांना कुणाला आपण आपल्या परिवाराच्या हिता आणि सुखासाठी ज्यांना कुणाला दान द्यायचं असेल करायचं आणि सावकाशपणे बाजूला व्हायचं. त्यानंतर गंगावणे परिवाराच्या वतीने सर्वांना भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे. भोजन घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी गंगावणे परिवाराकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे.